नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ झटपट पद्धतीने माझ्या पद्धतीने मी दाखवणार आहे। तर अतिशय चवीला छान लागते आणि फक्त 10 मिनिटात ही डाळ बनते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सध्या कैरीचं सीजन आहे, तर भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये कैरी आहेत। तर आपण कशी बनवतात ते पाहूयात। तर सुरुवातीला स्वच्छ धुवून अशी इथे मी कैरी घेतलेली आहे। तर ही कैरी खूप आंबट आहे, तर याचा आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने साल काढून घ्यायचा आहे। तर या पूर्ण कैरीचा आपल्याला वापर करायचा नाही, तर अर्धीच कैरी मी इथे वापरणार आहे, कारण ही डाळ मग खूप आंबट होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही माप घेऊ शकता। तर ही छोटी कैरी आहे तरीसुद्धा मी अर्धी वापरणार आहे। तर व्यवस्थित अशा पद्धतीने बघू शकता मी अशा पद्धतीने याचं साल काढत आहे। तर उन्हाळ्यामध्ये असंही जेवायला नको वाटतं, तर हा ऑप्शन खूप छान आहे तोंडी लावण्यासाठी। तर या कैरीचा जो अर्धा भाग आहे तो व्यवस्थित असा आपल्याला कापून घ्यायचा आहे। त्याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। तर ही अर्धी कैरी मी अशीच ठेवणार आहे तोंडी लावण्यासाठी किंवा दुसरी चटणी बनवण्यासाठी। याचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि ही डाळ मी आधी 2 तास भिजत घातली होती। जवळपास ह्या वाटीने अर्धी वाटी डाळ होती, तर याची फुल भरून वाटी झालेली आहे भिजून। तर एवढ्याला एवढी कैरी खूप होते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। ही कैरी ॲड केलेली आहे तुकडे केलेली, आणि इथे मी कढीपत्त्याची 2-3 पाने आहेत ती वापरणार आहे। इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, थोडा लसूण वापरलेला आहे 3-4, कोथिंबीर वापरलेली आहे। तर यामध्ये थोडंसं आलंही तुम्ही घालू शकता। तुम्हाला लसूण नसेल वापरायचं तर नाही वापरला तरी हरकत नाही। ओबडधोबड वाटण करून घेतलेलं आहे याचं मी, आणि नंतर ही जी डाळ आहे भिजवलेली ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। तर सगळी डाळ बसणार नाही, त्यामुळे मी थोडी थोडी करून घालते आणि पल्स मोडवर 1दा ते 2दा फिरवून घेतलेली आहे। आणि ही जी राहिलेली डाळ आहे ती मी पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे। पण त्याआधी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं गूळ पावडर वापरलेले आहे, अगदी अर्धाच चमचा। तर अशा पद्धतीने याला मिक्सरवर मी छान असं ओबडधोबड फिरवून घेतलं आहे। पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे, जास्त बारीक वाटायची नाही। थोडी डाळ राहिली तरी हरकत नाही, खूप छान लागते दाताखाली आल्यावर। आणि एका बाऊलमध्ये ही डाळ मी काढून घेतलेली आहे। तर खूप छान अशी याची चव लागते। तर यामध्ये आपल्याला छान असा तडका द्यायचा आहे। हिरवी कोथिंबीर वरून ॲड केलेली आहे, आणि इथे मी थोडंसं तेल ॲड करून घेणार आहे। छान तेल तापलं की इथे मी मोहरी घातलेली आहे 1 चमचा। मोहरी छान तडतडली की 1 हिरवी मिरची छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत, खूप छान लागते। तर हिरवी मिरची नक्की वापरा। जिरे घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा, आणि चवीनुसार हिंग घातलेलं आहे, हिंग थोडा जास्तच ॲड केलेला आहे, आणि कढीपत्त्याची 2-3 पाने आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे। तर थोडीशी चिमटभर हळद अर्धा चमचा घातलेली आहे, आणि ही फोडणी आहे ही व्यवस्थित अशी होऊ दिली आहे। तर छान हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर क्रिस्पी झाल्यावरच मी काढून घेतलेले आहेत। तर ह्या तडक्यानेच या डाळीला छान टेस्ट येणार आहे। तर अशा पद्धतीने या पूर्ण आंबे डाळीवर ही फोडणी मी ॲड करून घेतलेली आहे, घालून घेतलेली आहे, आणि ही व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ नक्की ट्राय करून बघा। तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा। कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीची डाळ बनवतं, कोणी लसूण ॲड करत नाही, तर कोणी वेगळ्या पद्धतीने फोडणी तयार करतं। तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा की तुम्ही कशा पद्धतीने ही डाळ बनवता। पण ही अशा पद्धतीने एकदा तरी करून बघा। आणि वरून मी थोडीशी हलकी कोथिंबीर भुरभुरली आहे, जेणेकरून दिसायलाही छान दिसावी, आणि थोडी कैरी चिरून घेतलेली आहे, आणि 1 हिरवी मिरची लावलेली आहे डेकोरेशन म्हणून। तर तुम्हाला ही जी कैरीची डाळ किंवा आंबे डाळ कशी वाटली ती नक्की सांगा। खूप झटपट बनते, आणि अशा पद्धतीने तडका नक्की द्या। तर ही जी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय।